देवा, तुझ्या कृपेनं देवी आई शुद्धीवर आल्या. मला असं वाटतं आपण अहिल्याला जरा आराम करू देऊया. चल बरं. थांब पारू, तू थांब. बाकी सगळेजण तुम्ही जा. मला पारूशी एकांतात बोलायचं आहे. चला. देवी आई, तुम्ही लई विचार करता, लई काळजी करता समद्यांची, म्हणून तुमची तब्येत बिघडत चालली. प्लीज तुम्ही लई विचार नका करू. तसा नको करू विचार. ज्या आईचा मुलगा तिच्यापासून दूर घर सोडून निघून गेला असेल, ती आई विचार नाही करणार. जो मुलगा आजपर्यंत त्याच्या आईचा शब्द खाली पडू देत नव्हता, तो अचानक तिला उलट उत्तर करायला लागल्यावर तिला टेन्शन नाही येणार? पारू, का वागलीस ग तू असं? का माझा मुलगा माझ्यापासून दूर घेऊन गेलीस? मी काय बिघडवलं होतं तुझं? उलट मी तर तुला या घरात काय स्थान दिलं होतं आणि काय फेड केली आहेस त्याची? देवी, 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 पाणी पिया. तुझ्या तर फायद्याच ठरेल ना. म्हणजे मी जर मेले तर तुला विरोध करणारा कोणीच नाही राहणार. नाही देवी, मी विनंती करते, असं काय बी बोलू नका. हे बघा, काय वाटेल ती शिक्षा तुम्ही मला द्या, पण आदित्य सरांबद्दलचा मनात असलेला राग काढून टाका. त्यांचा लई जीव आहे तुमच्यावर देवी. एक क्षण सुद्धा राहू शकत नाहीयेत ते तुमच्याशी. आणि तरीही आम्ही दोघे एकमेकांपासून दूर होतो. आज माझा मुलगा इथे माझ्यासोबत नाहीये. तुझ्यामुळे मला माझ्या मुलापासून दूर राहावं लागतंय. तू एका आई मुलाला एकमेकांपासून दूर ठेवलेस आणि हे पाप तुला लागल्यापासून राहणार नाही पारू. प्लीज असं बोलू नका. मी तुमच्या मुलाला तुमच्यापासून हिरावून नाही घेतलं. मी असा विचार सुद्धा कधी केला नाही ना, कधी करणार बी नाही. आदित्य सर फक्त तुमचेच आहेत आणि त्यांच्यावर फक्त तुमचाच अधिकार आहे. मग आता माझा मुलगा माझ्यासोबत का नाहीये सांग ना. तुला माझी काळजी वाटते ना? तुला मी जगावं असं वाटतं ना? बघ पारू, माझ्या मुलाचं दान माझ्या पदरात टाक. ठीक आहे देवी आई, तुम्ही माझा जीव जरी मागितला ना तरी मी हसत हसत तुम्हाला दे. आता राहिला प्रश्न आदित्य सरांचा. मी वचन देते तुम्हाला, पुढच्या 7 दिवसाच्या आत आदित्य सर तुमच्या सोबत असतील. मला तुझे आश्वासन नकोयत. मला माझा मुलगा परत हवाय, पण तुला बघून. बोल, माझ्या आदित्यच्या आयुष्यातून दूर जाऊ शकशील? वय देवी आई, मी आदित्य सरांच्या आयुष्यातून निघून जाईल कायमची. तुमचा मुलगा म्हणून आदित्य सर तुमच्या सोबत असते, माझं वचन आहे. मारुती कायम त्याच्या इमानाला आणि शब्दाला जगणारा माणूस होता.
तुझ्या अंगात त्याचंच रक्त आहे, त्यामुळे तू तुझा शब्द फिरवणार नाहीस अशी मी आशा करते. वैदेवी आहे, तुम्ही म्हणाल तसंच होईल. येते. काय झालं? पारू बोल ना, काय झालं? काय बोलल्या ताई? मला एक सांग, ती काही वेडवाकडं बोलली का तुला? हो हो हो, तुम्ही शांत व्हा आधी. देवी आई लई बिरमानं बोलल्या माझ्याशी. उलट त्यांनी मला सांगितले की आदित्य सरांची काळजी घे म्हणून. कसं? तर माझ्याशी एक शब्दही धड बोलली नाही. आदित्य सर, अहो देवी आईंचा राग आहे तुमच्यावर, पण त्यांचं तुमच्यावर तेवढंच प्रेम बी आहे ना. त्यांचं प्रेम दिसत नाही का तुम्हाला? मला माझा मुलगा परत हवाय, पण तुला वगळून. माझ्या आदित्याच्या आयुष्यातून दूर जाऊ शकशील? माझ्याशी तर लई पिरमानं बोलल्या त्या. हे असं जर का असेल ना, तर मला आता आशा वाटायला लागली की अहिल्या तुम्हा दोघांनाही माफ करेल आणि घरी परत बोलवेल. आदित्य सर, आपण निघूया का? आजी एकटीच आहे ना, वाट बघत असेल आपली. हो हो. देवी आई, मी आत्ता तुमचा मुलगा घेऊन जाते, पण मी वचन दिले तुम्हाला, 7 दिवसाच्या आत तुमचा मुलगा तुमच्या घरात असेल. आईची काळजी घे. सुखी राहा, सुखी राहा. काळजी घ्या दोघं. चल पारू. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.